मार्स वर्सेस मून म्हणजेच मंगळ किंवा चंद्र या दोघांमधून भविष्यात मानवी जीवन कोणत्या ठिकाणी असू शकते। तर मग बघा, एकीकडे चंद्र आहे जो पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे, तसेच दुसरीकडे मंगळ येतो जो भविष्यातील नवीन पृथ्वी मानला जातो। तर मग या दोन्ही अवकाशीय दिग्गजांमध्ये भविष्यात मानवी जीवन कोणत्या ठिकाणी शक्य आहे ते आपल्याला समजून घेणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे। तर मग बघा, जर पृथ्वीपासून या दोघांचे अंतर आणि यांच्यावर पोहोचण्याचे टाइमचे जर कंपॅरिझन केले गेले तर या ठिकाणी चंद्र भारी पडत असतो। ते कसे, तर बघा, चंद्रावर पोहोचण्यासाठी 3 दिवस लागू शकतात, तसेच मंगळावर पोहोचण्यासाठी 6 ते 9 महिने लागू शकतात। हो, यामुळे अंतरच्या बाबतीत आणि टाइमच्या बाबतीत या ठिकाणी चंद्र भारी पडत असतो। त्याचबरोबर मानवी जीवनाची जर गोष्ट केली तर या ठिकाणी मंगळ भारी पडतो। आता ते कसे, तर बघा, चंद्रावर वातावरण नाही आणि रेडिएशन पण खूप जास्त आहे आणि पाणी पण कमी आहे। तसेच मंगळची जर गोष्ट केली तर मंगळवर पातळ वातावरण आहे, तरी तिथे पाणी मिळू शकते, तिथे वनस्पती उगण्याची शक्यता जास्त आहे। तसेच संसाधने आणि पुढील भविष्याची जर गोष्ट केली तर चंद्रावर हेलियम 3 आहे जो भविष्यातील ऊर्जा क्रांती घडवू शकतो। तसेच मंगळची जर गोष्ट केली तर मंगळावर मोठ्या प्रमाणात खजिने आणि पाणी आहे, म्हणजेच मानवी जीवनाची दाट शक्यता या ठिकाणी आहे। तर मग उद्योग धंद्याची जर या ठिकाणी गोष्ट केली तर या ठिकाणी चंद्र डेफिनेटली ऍब्सोल्युटली चंद्र ही जिंकत असतो। पण जर मानवी जीवनाचा सर्वात मोठा विचार केला गेला तर या ठिकाणी मंगळ भारी पडतो। हो, तुमचे काय मत आहे या ठिकाणी कमेंट करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा। बाय बाय।